नमस्कार. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था परभणी व शालेय शिक्षण विभाग जिल्हा परिषद परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने सादर करीत आहोत स्कूल एज्युकेशन क्वालिटी इंडेक्स. सादर करीत आहे डॉक्टर प्रल्हाद सखाराम खुणे, वरिष्ठ अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था परभणी. शालेय शिक्षण गुणवत्ता निर्देशांक. केंद्र शासनाने सन 1950 पासून सुरू असलेल्या नियोजन आयोग बरखास्त करून त्याऐवजी नीती आयोग नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया आयोगाची स्थापना दिनांक 1 जानेवारी 2015 रोजी केली. नीती आयोग MHRD व मिनिस्ट्री, वर्ल्ड बँक व तज्ज्ञ यांच्या एकत्रित प्रयत्नातून 30 दशक असलेला शालेय शिक्षण गुणवत्ता निर्देशांक स्कूल एज्युकेशन क्वालिटी इंडेक्सचं निर्धारण करण्यात आले आहे. स्कूल एज्युकेशन क्वालिटी इंडेक्सच्या माध्यमातून होणाऱ्या मूल्यांकनाच्या आधारे शालेय शिक्षणाची गुणवत्ता मापन करण्याची प्रक्रिया राष्ट्रीय स्तरावर विकसित केलेली आहे. शालेय शिक्षणाची गुणवत्ता विकसित करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणे व अध्ययन निष्पत्ती, शाळा प्रवेश, समता, भौतिक सोयीसुविधा व शासकीय प्रक्रिया यांच्या माध्यमातून शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची निश्चिती करण्यासाठी सेकी अर्थात स्कूल एज्युकेशन क्वालिटी इंडेक्सचा उपयोग होणार आहे. शालेय शिक्षण गुणवत्ता निर्देशांक. स्कूल एज्युकेशन क्वालिटी इंडेक्सच्या माध्यमातून देशातील राज्य व केंद्रशासित प्रदेश यांची गुणवत्ता निश्चित करताना 20 मोठी राज्य, 8 लहान राज्य व 7 केंद्रशासित प्रदेश यांच्यासाठी स्वतंत्रपणे अहवाल जाहीर केला जातो. स्कूल एज्युकेशन क्वालिटी इंडेक्सची गुणवत्ता यादी जाहीर करताना पायाभूत वर्ष, याला आपण बेस इयर असं म्हणतो, व संदर्भ वर्ष रेफरन्सेस इयर या 2 वर्षाचा विचार केला जातो. तर PGI अहवालामध्ये राज्याचं मूल्यांकन हे 3 स्तर व 1 ते 6 श्रेणीच्या माध्यमातून केलं जातं. MHRD मिनिस्ट्रीच्या माध्यमातून PGIचं मूल्यमापन हे एकाच वर्षातील माहितीच्या आधारे केलं जातं. या सत्रामध्ये सेकी अर्थात स्कूल एज्युकेशन क्वालिटी इंडेक्स आणि PGI यांचा इंडेक्स जे निर्देशांक आहेत तर ते सारखे आहेत, त्यामुळे या दोन्हीमधील फरक आमच्या सर्व शिक्षक बांधवांना कळावा या पाठीमागचा दोन्हीचा तुलनात्मक एक परिचय या माध्यमातून करण्यात येत आहे. नीती आयोगाच्या माध्यमातून नीती आयोगाच्या माध्यमातून स्कूल एज्युकेशन क्वालिटी इंडेक्स तर MHRD मिनिस्ट्रीच्या माध्यमातून PGI मूल्यांकन केलं जातं. खरे तर दोन्ही मूल्यांकन हे शालेय शिक्षणाची गुणवत्ता तपासून प्रत्येक राज्य दरवर्षी शालेय शिक्षणात गुणवत्ता सुधार करत आहे ना याची पडताळणी करण्यासाठी हे मूल्यांकन निर्देशांक निश्चित होतात व देश पातळीवर राज्याच्या निर्देशांकानुसार गुणवत्तेची क्रमवारी लावली जाते. आपण थोडंसं PGI व सेकी अर्थात स्कूल एज्युकेशन क्वालिटी इंडेक्स यांची जी काही दर्शक संख्या आणि भारांश यांचा आपण थोडासा तुलनात्मक तक्त्याचा थोडासा अभ्यास करूया. एकंदरीत विभाग जर आपण विचार केला तर निष्पत्ती याला आउटकम्स असं म्हटलं जातं. शासन आणि व्यवस्थापन गव्हर्नन्स अँड मॅनेजमेंट या ठिकाणी 2 विभाग महत्त्वाचे आहेत. त्यानंतर या विभागाअंतर्गत याला डोमेन याला क्षेत्र असं म्हटलं जातं. तर त्या क्षेत्रामध्ये अध्ययन निष्पत्ती आणि गुणवत्ता, शाळा प्रवेश आणि निष्पत्ती, भौतिक संसाधनं आणि सुविधा, समता संदर्भात दर्शके आणि शासकीय प्रक्रिया अशी ही डोमेन्स ही PGIमध्ये सुद्धा आहेत आणि स्कूल एज्युकेशन क्वालिटी इंडेक्स या दोन्हीमध्ये आहेत. मग यांनाची जी काही इंडेक्स आहेत, यांचा जो काही दर्शक आहेत, यांना भारांश किती निश्चित करण्यात आलेला आहे ह्या तक्त्यावरून आपल्याला सहज लक्षात त्या ठिकाणी येऊ शकतं. पहिल्या विभागाअंतर्गत निष्पत्ती याला आउटकम्स असं म्हटलं जातं. अध्ययन निष्पत्ती पहिला डोमेन आहे. अध्ययन निष्पत्ती आणि गुणवत्ता याला इंग्रजीमध्ये लर्निंग आउटकम्स अँड क्वालिटी असं म्हटलं जातं. PGI अंतर्गत या संदर्भामध्ये या डोमेन अंतर्गत 15 दर्शक इंडेक्स येतात आणि याला भारांश 180 गुणांचा निश्चित करण्यात आलेला आहे. तर सेकी अर्थात स्कूल एज्युकेशन इंडेक्स क्वालिटी इंडेक्स अंतर्गत 3 दर्शक संख्या आणि याला क्षेत्र भारांश आहे 360.
दुसरं क्षेत्र ज्याला डोमेन आपण म्हणतोय, शाळा प्रवेश आणि निष्पत्ती याला दशक संख्या पीचे अंतर्गत 7 आहे आणि क्षेत्र भारांश यासाठी 80 गुण निश्चित करण्यात आलेला आहे. सेकी अंतर्गत 3 दशका आहेत आणि क्षेत्र भारांश यासाठी 100 निश्चित करण्यात आलेला आहे. त्यानंतरचं डोमेन आहे भौतिक संसाधन आणि सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज. पीजे अंतर्गत 9 दशके आहेत, त्याला 150 गुण निश्चित करण्यात आलेले आहेत. तर सेकी अंतर्गत 3 दशके, तर यासाठी 25 गुण म्हणजे क्षेत्र भारांश निश्चित करण्यात आलेला आहे. नंतरचं डोमेन आहे समता संदर्भात दशके, ज्याला इक्विटी, समता म्हणजे इक्विटी आपण ज्याला म्हणतो आहेत. तर पीजे अंतर्गत दशक संख्या ही 13 आहे आणि क्षेत्र भारांश आहे 230 आणि सेकी अंतर्गत दशक संख्या आहे 7 आणि भारांश आहे 200. म्हणजे पहिल्या विभागाअंतर्गत हा दर्शक संख्या आणि त्याचा भारांश आहे. तर दुसरा जो काही महत्त्वाचा विभाग आहे शासन आणि व्यवस्थापन, याला गव्हर्नन्स अँड मॅनेजमेंट असं म्हटलं जातं. शासकीय प्रक्रिया याला गव्हर्नन्स प्रोसेस. यामध्ये पीजे अंतर्गत 26 दशके आहेत, याला 360 गुणांकन निश्चित करण्यात आलेलं आहे. सेकी अंतर्गत 14 दशके, या विभागाअंतर्गत 14 दशके आणि 280 गुण यासाठी निश्चित करण्यात आलेले आहेत. म्हणजे एकंदरीत जर आपण विचार केला तर 5 क्षेत्र निश्चित आहेत. त्यामध्ये पीजे अंतर्गत 70 दशके येतात म्हणजे राज्याच्या संदर्भामध्ये आणि क्षेत्र भारांश आहे 1000 गुणांचा आणि सेकी अंतर्गत 30 दशके आहेत आणि 965 गुण हे या विभागाअंतर्गत निश्चित करण्यात आलेले आहे. म्हणजे एकंदरीत जेव्हा पीजीआयचा आपण विचार करतो तर राज्याचा पीजीआय हा 1000 गुणांसाठीचा आहे, जिल्ह्याचा पीजीआय हा 600 गुणांसाठीचा आहे आणि सेकी अर्थात स्कूल एज्युकेशन क्वालिटी इंडेक्स हा 965 गुणांचा आहे. ही आमच्या शिक्षक बंधू आणि भगिनी यांना माहिती असणं अपेक्षित आहे. पीजीआयचा जेव्हा आपण विचार करतो, पीजीआयचा पहिला मूल्यांकन अहवाल सन 2017-18 माहितीच्या आधारे एप्रिल 2019 मध्ये प्रसिद्ध करण्यात आला. तर नीती आयोगाने स्कूल एज्युकेशन क्वालिटी इंडेक्सचा अहवाल प्रथमतः सप्टेंबर 2019 मध्ये जाहीर केला. सदर स्कूल एज्युकेशन क्वालिटी इंडेक्सचा अहवाल जाहीर करताना 2 बाबीवर आधारित असल्याचं प्रामुख्यानं आपल्या निदर्शनास येतं. राज्याचा पहिली बाब आहे राज्याची शालेय शिक्षणातील एकूण कामगिरी किती आहे, हा पहिला एक फॅक्टर आहे ज्यावर सेकी आधारित आहे. आणि दुसरा फॅक्टर आहे यामध्ये पायाभूत वर्ष आणि संदर्भ वर्ष, यामध्ये प्रत्येक दशक नियत झालेला तुलनात्मक बदल हा यामध्ये या 2 बाबीवर आधारित असल्याचा, सेकी आधारित असल्याचं आपल्याला निदर्शनास येतं. यामध्ये पायाभूत वर्ष हे 2015 आणि 16, तर संदर्भ वर्ष हे सन 2016-17 विचारात घेण्यात आले आहे. सदर अहवाल नीती आयोगाच्या संकेतस्थळावर पाहाव्यास मिळू शकेल. स्कूल एज्युकेशन क्वालिटी इंडेक्सच्या प्रकाशित अहवालानुसार पायाभूत वर्ष 2015 व 16 व संदर्भ वर्ष 16-17 मध्ये महाराष्ट्र, म्हणजे जसं सन 2015-16 मध्ये महाराष्ट्र हे 3ऱ्या क्रमांकावर होतं, तर 16 व 17 मध्ये महाराष्ट्र हे 6व्या क्रमांकावर असल्याचं आपल्या निदर्शनास येतं. लार्ज स्टेट्स ओव्हरऑल परफॉर्मन्स अँड रँक 2015-16 व 2016-17 मधले. सर्वप्रथम बेस इयर रँक 2015-16चा जर आपण विचार केला तर भारतामधलं पहिलं राज्य ज्याला केरळ हे 77.6 गुणांकन त्यासाठी आहे. दुसरं राज्य तामिळनाडू आहे, याला 63.2 पॉईंट असं गुणांकन आहे. महाराष्ट्र हे 3ऱ्या क्रमांकाचं होतं, 58.6 हे याला गुणांकन असल्याचं आपल्या निदर्शनास येतं. चौथं राज्य आहे त्याला आपण हिमाचल प्रदेश असं म्हटलं जातं, त्याला गुणांकन हे 58% असल्याचं आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर कर्नाटक हे राज्य, त्यानंतर गुजरात राज्य 52.4, राजस्थान 51 पॉईंट, त्यानंतर हरियाणा 51 पॉईंट आणि पंजाब हे 50 याला एकंदरीत
त्या ठिकाणी शेकडेवारी प्रमाण असल्याचं लक्षात येतं. सन 2015-16 आणि जर 16-17चा जेव्हा आपण रेफरन्सेस इयरचा जेव्हा विचार करतो, यामध्ये पहिलं राज्य आहे केरळच आहे. यांचं गुणांकन प्रामुख्यानं रँक आहे तर ती 82.2. तर दुसरं जे राज्य स्टेट आहे तामिळनाडू, त्याला 73.4 गुणांकन जसं महाराष्ट्र असलेलं लक्षात येतं. हरियाणा तिसरं राज्य आहे हरियाणा, याला प्रामुख्यानं 69.5 हे गुणांकन आहे. आणि चौथं राज्य आहे गुजरात, याला 63 गुणांकन आहे. आणि पाचवं राज्य आहे हिमाचल प्रदेश 62.8 आणि महाराष्ट्र हे 7व्या क्रमांकावर आहे 62.5. तर 7व्या क्रमांकावर आहे ओडिशा राज्य 60% आणि 8व्या क्रमांकावर आहे राजस्थान 59.4. तर 9 नंबर क्रमांकावर आहे 59.1 हे पंजाब राज्य आपल्याला असल्याचं निदर्शनास येतं. एज्युकेशन क्वालिटी इंडेक्स कॅटेगरी 1 आउटकम्स डोमेन 1.1 लर्निंग आउटकम्स. याला मराठीमध्ये दर्शकांचे मराठी भाषांतर विभाग 1 निष्पत्ती 1.1 क्षेत्र अध्ययन निष्पत्ती. पहिल्या क्षेत्राअंतर्गत इयत्ता तिसरीतील विद्यार्थ्यांचा सरासरी गुण आहेत. याला प्रामुख्यानं 200 भारांश वेटेज 200 आहे. तर याचा डाटा स्रोत हे प्रामुख्यानं नॅशनल अचिव्हमेंट सर्वे नॅस आहे. तर स्कूल मॅनेजमेंटच्या संदर्भामध्ये हे गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट ॲडेड शासकीय आणि शासन अनुदानित संस्थांना या संदर्भात लागू आहे. यामध्ये पहिला जो काही इयत्ता तिसरीतील विद्यार्थ्यांचं सरासरी गुणांकन आहे हे प्रामुख्यानं 200 गुणाचा आहेत. यामध्ये भाषा विषयासाठी 100 गुण आणि गणित विषयासाठी 100 गुण यासाठी निश्चित आहेत. दुसरी इयत्ता आहे इयत्ता 5वीतील विद्यार्थ्यांचं सरासरी गुण यासाठी 100 गुणांकन आहे. भाषासाठी 50, गणितासाठी 50 गुण. इयत्ता 8वीतील विद्यार्थ्यांचे सरासरी गुण यासाठी 60 भारांश आहे. याचा भाषा विषयासाठी 30 गुण आणि गणित विषयासाठी 30 गुण. असे एकंदरीत जर पहिला विभाग आपण पाहिला असेल, जे काही निर्देशांक आहेत ज्याला आपण इंडेक्स म्हणतो आहोत, तर पहिल्या विभागाअंतर्गत इयत्ता तिसरी, 5वी आणि 8वी जर अध्ययन निष्पत्ती या तिन्ही इयत्तेचा जो काही एकंदरीत भारांश आहे तर तो 360 गुण यासाठी निश्चित करण्यात आलेला आहे. पहिल्या विभागाअंतर्गत निष्पत्ती विभागाअंतर्गत 1.2 मध्ये याला ॲसेस आउटकम्स असं म्हटलं जातं. शाळा प्रवेश निश्चिती असंही म्हटलं जातं. याला पहिला जो मुद्दा आहे तर नेट एनरोलमेंट रेशो याला 40 गुण असल्याचं निदर्शनास येतं. यामध्ये प्राथमिक स्तर 20 गुणांसाठी तर माध्यमिक स्तर इयत्ता 9वी ते 10वी यासाठी 20 गुण, म्हणजे शाळा प्रवेश आणि अध्ययन निष्पत्ती या संदर्भामध्ये. यामध्ये संक्रमण दर जो आहे संक्रमण दराच्या संदर्भामध्ये 40 भारांश आहे आणि याचा डाटा स्रोत आहे तर तो UDAS आणि सर्व मॅनेजमेंटच्या शाळांसाठी हे निर्देशांक लागू आहे. जो संक्रमण दर आहे तर त्या अंतर्गत प्राथमिक ते उच्च प्राथमिक स्तरावर 20 गुणांकन भारांश आहे तर उच्च प्राथमिक ते माध्यमिक स्तर यासाठी 20 भारांश असल्याचं आपल्या निदर्शनास येतं. या अंतर्गत मागील शैक्षणिक वर्षात शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये शाळाबाह्य विद्यार्थ्यांची जी काही टक्केवारी आहे जसे इयत्ता 1ली ते 8वी मधील शाळाबाह्य विद्यार्थ्यांची टक्केवारी यासाठी 100 गुण असल्याचं निदर्शनास येतं. याचा जो काही डाटा स्रोत आहे तो MHRD, शगुन, MIS मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम आणि स्टेट आणि हे गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट ॲडेड या सर्व शाळांना यामध्ये हा लागू आहे. यामध्ये पहिला जो विभाग आहे कॅटेगरी अंतर्गत आउटकम्स यामध्ये 1.3 मध्ये भौतिक संसाधनं आणि सुविधा हा एक महत्त्वाचा मुद्दा असल्याचं आपल्या लक्षात येतं. यामध्ये असं आहे की संगणक संबंधित अध्ययन याला प्रामुख्यानं 10 गुण असल्याचं लक्षात येतं. तर संगणक सहाय्यक अध्ययन असलेल्या प्राथमिक स्तरावर शाळांची जी काही टक्केवारी आहे यासाठी 5 गुण आहेत. हा जो काही माहितीचा स्रोत आहे ज्याला आपण डाटा स्रोत असं म्हणतो तर तो UDAS आहे आणि ऑल मॅनेजमेंटसाठी हे लागू आहे. म्हणजे एकंदरीत आपण संगणक
कक्षाची जी काही सुविधा आहे, सुविधा असणाऱ्या माध्यमिक शासकीय शाळांची टक्केवारी यासाठी 5 गुण भारांश आहे. तर बुक बँक, पुस्तक पेढी, वाचन कक्ष, ग्रंथालय असणाऱ्या शाळांची टक्केवारी इयत्ता 1ली ते इयत्ता 10वी यासाठी प्रामुख्यानं 5 गुण असल्याचं निदर्शनास येतं. तर व्यावसायिक शिक्षण विषय समाविष्ट असलेल्या शासकीय शाळांची टक्केवारी इयत्ता 9वी ते 12वी यासाठी 10 भारांश असल्याचं निश्चित येतं. याचा जो डाटा स्रोत आहे तर तो युडॅस असल्याचं लक्षात येतं. गव्हर्नमेंट आणि जे काही गव्हर्नमेंट ॲडेड स्कूल आहेत या दोघांसाठी आहे. भौतिक संसाधने आणि सुविधा यासाठी एकंदरीत स्कूल एज्युकेशन क्वालिटी इंडेक्समध्ये 25 गुण निश्चित असल्याचं निदर्शनास त्या ठिकाणी येतं. पहिल्या विभागाअंतर्गत एक महत्त्वाचा मुद्दा येतो तर तो म्हणजे समता. या विभागाअंतर्गतमध्ये अनुसूचित जाती व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या कामगिरीतील जो काही फरक आहे तर त्याच संदर्भामध्ये 30 म्हणजे भारांश असल्याचं लक्षात येतं. आणि याचा माहितीचा जो स्रोत आहे तर नॅशनल अचिव्हमेंट्स सर्वे नॅस आणि हे सर्व म्हणजे जे काही मॅनेजमेंट आहे तर गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट ॲडेड स्कूलसाठी त्यामध्ये लागू असल्याचं लक्षात येतं. म्हणजे जर एकंदरीत अनुसूचित जाती आणि खुला प्रवर्ग यांच्यातली जी काही तुलना आहे तर ती कोणत्या विषयासंदर्भामध्ये आणि कोणत्या इयत्ते संदर्भामध्ये जेव्हा आपण तुलना करणार आहोत तर विषय आहे भाषा विषय आणि गणित या 2 विषयाच्या संदर्भामध्ये तुलना होत आहे. आणि इयत्ता 3री, इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी या संदर्भामध्ये तुलना होत आहे. जेव्हा आपण अनुसूचित जाती आणि खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या कामगिरीतील फरक लक्षात घेतो तर विषय भाषा इयत्ता 3रीसाठी 5 गुण आहेत, इयत्ता 5वीसाठी 5 गुण आहेत, इयत्ता 8वीसाठी 5 गुण निश्चित करण्यात आलेले आहेत. आणि विषय गणित अंतर्गतमध्ये इयत्ता 3रीसाठी 5 गुण आहेत, इयत्ता 5वीसाठी 5 गुण आहेत आणि इयत्ता 8वीसाठी 5 गुण भारांश असल्याचं लक्षात येतं. अनुसूचित जाती जसं वरी अनुसूचित जाती आहे, आता अनुसूचित जमाती ज्याला आपण ST असं म्हणतो. अनुसूचित जमाती व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या कामगिरीतील जो काही फरक आहे तर तो 30 गुणांचा दर्शकाचा असल्याचं आपल्या लक्षात येतं. याला सुद्धा भारांश 30 आहे. मग याचे विषय कोणते आहेत? भाषा आणि गणित विषयाच्या संदर्भामध्ये या संदर्भात तुलना केली आहे. मग इयत्ता 3रीसाठी आपण जर विषय जर भाषा घेतला तर इयत्ता 3रीसाठी 5 गुण, इयत्ता 5वीसाठी 5 गुण, इयत्ता 8वीसाठी 5 गुण आणि गणित विषयाअंतर्गत इयत्ता 3रीसाठी 5 गुण, इयत्ता 5वीसाठी 5 गुण आणि इयत्ता 8वीसाठी 5 गुण निश्चित करण्यात आल्याचं आपल्या लक्षात येतं. आणि तिसरी जो काही आपण जेव्हा तुलना समता विभाग जसं इक्विटी आपण समानतेचा जेव्हा समतेचा विचार जेव्हा करतो आहोत, ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या कामगिरीतला जो काही फरक आहे तर त्याला सुद्धा 30 भारांश असल्याचं लक्षात येतं. आणि याला माहितीचा स्रोत हा प्रामुख्यानं नॅशनल अचिव्हमेंट सर्वे आणि हे सर्व गव्हर्नमेंट शासकीय आणि गव्हर्नमेंट ॲडेड स्कूलसाठी हे लागू असल्याचं हे इंडेक्स लागू असल्याचं लक्षात येतं. मग ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांचा जो काही फरक आहे तर तो कशाचा कोणता विषय आहे तर भाषा विषयासाठी. तर इयत्ता 5वीतील म्हणजे इयत्ता 3रीसाठी 5 गुण, इयत्ता 5वीसाठी 5 गुण, इयत्ता 8वीसाठी 5 गुण हे भाषा विषयासाठी. आणि विषय गणिता विषयासाठी इयत्ता 3रीसाठी 5 गुण, इयत्ता 5वीसाठी 5 गुण आणि इयत्ता 8वीसाठी 5 गुण असं भारांश निश्चित करण्यात आलेला आहे. आणि याचा जो काही डाटा स्रोत आहे तर तो माहितीचा स्रोत आहे तर नॅशनल अचिव्हमेंट सर्वे हा निश्चित करण्यात आलेला आहे. मुले आणि मुली यांच्या कामगिरीतील जो काही फरक आहे याच्यासाठी सुद्धा 30 गुण या ठिकाणी निश्चित करण्यात आलेले आहेत. मग याचा सुद्धा जो काही फरक आहे तर तो भाषा आणि गणित विषयाच्या संदर्भामध्ये म्हणजे भाषा विषयाचा जर आपण विचार केला तर इयत्ता 3रीसाठी 5 गुण, इयत्ता 5वीसाठी 5 गुण, इयत्ता 8वीसाठी 5 गुण आणि गणित विषयाअंतर्गत इयत्ता 3रीसाठी 5 गुण, इयत्ता 5वीसाठी 5 गुण आणि इयत्ता 8वीसाठी 5 गुण असं 30 गुणांचं एकंदरीत मुले आणि मुली यांच्या कामगिरीतील फरक यासाठी निर्देशांक ज्याला जो काही दर्शक आहे त्याला भारांश निश्चित करण्यात आलेला आहे. याला सुद्धा नॅशनल अचिव्हमेंट सर्वे ज्याला आपण नॅस म्हणतो आणि ऑल मॅनेजमेंटसाठी हे दर्शक लागू असल्याचं जसं शासकीय आणि गव्हर्नमेंट ॲडेड स्कूलसाठी लागू असल्याचं लक्षात येतं. नंतरचं महत्त्वाचं दर्शक आहे तर उच्च प्राथमिक ते माध्यमिक स्तरावर होणाऱ्या संक्रमण दरातील जो काही फरक आहे तर त्याला 40 भारांश असल्याचं लक्षात येतं. म्हणजे हे एक महत्त्वाचं दर्शक आहे. यामध्ये काय नेमकं तर अनुसूचित जाती व खुला प्रवर्ग
म्हणजे यांचा जो काही संक्रमण दर आहे, आता बघा तर अनुसूचित जाती ज्याला आपण SC म्हणतो, जे शेड्यूल्ड ट्राईब ज्याला कास्ट ज्याला म्हणतो आपण, आणि ओपन खुला प्रवर्ग आहे, यांचे फरक यांची तुलना केली जात आहे आणि यांच्यातून नेमकी समता आपल्या भारतामध्ये कशी प्रस्थापित करता येऊ शकेल याचा विचार केलेला आहे. म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून हे साध्य होऊ शकतं, सर्वांचा विकास होऊ शकतो. म्हणजे यासाठी अनुसूचित जाती आणि खुला प्रवर्ग यासाठी 10 भारांश, अनुसूचित जमाती आणि खुला प्रवर्ग यांच्या म्हणजे होणारा जो संक्रमण दरातील जो काही फरक आहे तर त्यासाठी 10 गुण, इतर मागास वर्ग व खुला प्रवर्ग यासाठी 10 भारांश आणि मुले व मुली यांच्यातील जो काही फरक येतो आहे त्यांचा 10 भारांश असा निश्चित करण्यात आलेला आहे. म्हणजे जेव्हा आपण विचार करतोय तर शासकीय व अनुदानित शाळांतील साधने आणि उपकरणे मिळालेल्या इयत्ता 1ली ते 10वीतील विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांची ज्याला CWSN टक्केवारी जो आहे यासाठी 30 गुण निश्चित आहे. म्हणजे यामध्ये माहितीचा जो काही स्रोत आहे तर तो MHRD मिनिस्ट्री, शगुन पोर्टल, त्यानंतर मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम MIS आणि स्टेट्स, त्याचबरोबर गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट ॲडेड स्कूलसाठी हे लागू असल्याचं लक्षात येतं. यामध्ये दुसरा नंतरचा महत्त्वाचा मुद्दा येतो तर मुलींसाठी स्वतंत्र कार्यालयात स्वच्छतागृह असलेल्या शाळांची टक्केवारी यासाठी प्रामुख्यानं 10 म्हणजे 10 भारांश आहे. याचा जो काही माहितीचा स्रोत आहे तर तो UDAS असल्याचं लक्षात येतं आणि ऑल मॅनेजमेंटसाठी हे लागू आहे. म्हणजे एकंदरीत जर आपण विचार केला या विभागाअंतर्गत जो काही डोमेन अंतर्गत जे काही समता जो काही एक मुद्दा आहे तर या समता इक्विटी यासाठी प्रामुख्यानं 200 गुण भारांश असल्याचं म्हणजे 200 भारांश असल्याचं आपल्याला सहज लक्षात त्या ठिकाणी येतं. आता दुसरा महत्त्वाचा एक विभाग आहे, त्या विभाग जसं आपण गव्हर्नन्स प्रोसेस एडिंग आउटकम्स, निष्पत्तीसाठी मदत करणारी जी काही शासकीय यंत्रणा आहे, म्हणजे गुणवत्तेचं जे काही कामकाज अध्ययन निष्पत्ती प्रत्येक विद्यार्थ्याला अध्ययन निष्पत्ती प्राप्त व्हाव्यात, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हामध्ये गुणवत्ता एक महत्त्वाचा पैलू आहे. तर या पैलूसाठी मदत करणारी जी काही शासकीय यंत्रणा आहे तर या शासकीय यंत्रणेसाठी सुद्धा भारांश निश्चित केल्याचं आपल्या लक्षात येतं. यामध्ये उपस्थितीच्या संदर्भात जेव्हा ह्या मुद्द्याला धरून जेव्हा विचार केला जातो तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांची उपस्थिती, जर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीला 50 गुण यामध्ये निश्चित केल्याचं निदर्शनास येतं. म्हणजे उदाहरणार्थ SDMIS ज्याला स्कूल डिस्ट्रिक्ट मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम, स्कूल डिस्ट्रिक्ट मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम प्रणालीमध्ये अद्वितीय ID ज्याला आपण आधार ID नोंदवलेल्या विद्यार्थ्यांची जी काही टक्केवारी आहे, म्हणजे विद्यार्थ्यांच्या आधारची जी काही नोंदणी आहे तर त्याला प्रामुख्यानं 20 भारांश असल्याचं लक्षात येतं. आणि याला जो काही माहितीचा जो स्रोत आहे MHRD मिनिस्ट्री, त्यानंतर शगुन पोर्टल, त्याच्यानंतर MIS आणि स्टेट जे काही इन्फॉर्मेशन आहे या आधारावर याचं मूल्यांकन केलं जाईल. दुसरा मुद्दा येतो तो इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दैनंदिन उपस्थिती नोंदवल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी. आता विद्यार्थ्यांची उपस्थितीसुद्धा जसं वरचा मुद्दा जसं 20 भारांश असलेला जो आहे तर विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी विचारात घेतलेली आहे. तर या मुद्द्याअंतर्गत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दैनंदिन उपस्थिती नोंदवल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी जर आपल्याकडे जर पाहिलं तर जसं बायोमॅट्रिक, उदाहरणार्थ बायोमॅट्रिक हे इलेक्ट्रॉनिक माध्यम आहे, या माध्यमातून विद्यार्थ्यांची एकंदरीत उपस्थिती नोंदवणं अपेक्षित आहे. यासाठी 30 गुण भारांश निश्चित करण्यात आलेला आहे. दुसरा मुद्दा यामध्ये येतो तर शिक्षक उपस्थिती. शिक्षक उपस्थितीमध्ये राज्याच्या कोणत्याही इलेक्ट्रॉनिक माहिती संग्रहामध्ये अद्वितीय ID म्हणजे शिक्षकांच्या अद्वितीय ID आधार ID नोंदवलेल्या शिक्षकांची टक्केवारी. म्हणजे हिचा विचार केला की शिक्षकांच्या सुद्धा आधारची नोंदणी यामध्ये करणं अपेक्षित, त्यासाठी 10 गुण यामध्ये निश्चित आहेत. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दैनंदिन उपस्थिती नोंदवल्या जाणाऱ्या शिक्षकांची टक्केवारी. शिक्षकांची सुद्धा जी उपस्थिती आहे ही बायोमेट्रिक आधारे घेतली जाते का, यासाठी प्रामुख्यानं 20 भारांश यामध्ये निश्चित करण्यात आलेला आहे. यामध्ये जर पहिला मुद्दा जसं उपस्थितीचा जर मुद्दा जर आपण विचार केला तर या उपस्थिती मुद्द्याला 80 गुण या स्कूल एज्युकेशन क्वालिटी इंडेक्समध्ये असल्याचं निदर्शनास येतं. त्यामुळे हा एक महत्त्वाचा मुद्दा, एकंदरीत राज्याचा जो काही निर्देशांक वाढवण्यासाठी हा एक महत्त्वाचा मुद्दा प्रशासकीय दृष्टिकोनातून असल्याची आपल्याला बाब लक्षात येते. त्यानंतरचं शिक्षक पर्याप्तता, टीचर ॲडव्होकसी ज्याला म्हणतो आपण,
यामध्ये एक शिक्षकी शाळांची जी काही टक्केवारी आहे याला प्रामुख्यानं 10 गुण यामध्ये निश्चित करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये RT नुसार शिक्षकांचे निकष पूर्ण करणाऱ्या शाळांची जी काही टक्केवारी आहे त्याला 20 भारांश आहे आणि याचा माहितीचा जसं एक शिक्षक शाळांची जी काही टक्केवारी आहे त्याला जो काही माहितीचा स्रोत आहे तर तो UDAS आहे आणि ऑल मॅनेजमेंटसाठी हे लागू असल्याचं लक्षात येतं. RT नुसार शिक्षकांचं निकष पूर्ण करणाऱ्या शाळांची जी काही टक्केवारी आहे तर ह्या टक्केवारीसाठी म्हणजे जी काही टक्केवारी असेल हे ती 20 भारांश आहे आणि MHRD मिनिस्ट्री, शगुन पोर्टल, MIS जसे की मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम आणि स्टेट आणि गव्हर्नमेंट ॲडेड या शाळांसाठी हा मुद्दा या ठिकाणी अपेक्षित आहे. शिक्षकांचं निकष पूर्ण करणाऱ्या प्राथमिक शाळांची टक्केवारी म्हणजे शिक्षकांचे निकष पूर्ण करणाऱ्या जे आपण RT नुसार जे शिक्षकाचे जे प्रमाण विद्यार्थी आणि शिक्षकाचं प्रमाण निश्चित केलेलं आहे तर त्याचा जो काही शिक्षकांची निकष पूर्ण करणाऱ्या ज्या शाळांची जी काही प्राथमिक शाळांची टक्केवारी आहे यासाठी 10 भारांश आहे. शिक्षकांचं निकष पूर्ण करणाऱ्या उच्च प्राथमिक शाळांची टक्केवारी जी आहे यासाठी 10 गुण आहेत आणि सर्व शालेय विषयासाठी विशेष शिक्षक उपलब्ध असलेल्या उच्च माध्यमिक इयत्ता 9वी ते 12वीच्या शाळांची टक्केवारी यासाठी 10 गुण आहेत. म्हणजे शिक्षकाचं भरतीचं प्रमाण एकंदरीत विद्यार्थी आणि शिक्षकांचं प्रमाण किती उपलब्ध आहे, शिक्षक पर्याप्त मात्रेमध्ये उपलब्ध आहेत का या संदर्भामध्ये 40 गुण असल्याचं आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. प्रशासकीय बाबींची जी काही पर्याप्तता आहे या दृष्टिकोनातसुद्धा काही महत्त्वाच्या बाबींचे पैलू या सेकेमध्ये म्हणजे प्रकाश टाकलेला आहे. यामध्ये महत्त्वाचे जे काही प्रशासकीय बाबींची पर्याप्ततामध्ये प्राचार्य, मुख्याध्यापक असलेल्या शाळांची टक्केवारी म्हणजे प्रत्येक शाळेला मुख्याध्यापक असणं ते मुख्याध्यापकाचं पद भरती करणं अपेक्षित आहे. जसं असलेल्या शाळांची जी काही टक्केवारी आहे याला जो काही भारांश आहे तर तो 20 गुणांसाठी आहे आणि याचा जो काही माहितीचा स्रोत आहे तर तो UDAS आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस राज्य SCERT जसं स्टेट काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग व जिल्हा डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंग DIET राज्यस्तरावर भरलेल्या शैक्षणिक पदांची टक्केवारी यासाठी सुद्धा 15 गुण असल्याचं निदर्शनास येतं आणि याचा माहितीचा जो स्रोत आहे तर तो MHRD आणि शगुन पोर्टल, MIS आणि स्टेट या संदर्भात आहे. मग यामध्ये SCERT आणि DIETमधील पदं जे काही शैक्षणिक पदं आहेत तर ती पदं भरणं अपेक्षित आहेत. आपल्याला हे पण विदित असावं की SCERTसाठी 5 भारांश आहे आणि DIET आणि यासाठी प्रामुख्यानं 10 भारांश आहे. म्हणजे जर एकंदरीत आपण डाएटच्या पदांच्या संदर्भात जेव्हा विचार करतो तर या ठिकाणी डाएटचे जे काही प्रिन्सिपल असतात तर ते उपसंचालक दर्जाचे असतात तर ते एक पद असतं आणि वरिष्ठ अधिव्याख्याता हे राजपत्रित अधिकारी गट अ याचे प्रामुख्याने डाएटमध्ये 4 पदं असतात. सध्याचं जर आपण आकृतिबंध विचारात घेतला आणि अधिव्याख्याता क्लास 2 राजपत्रित अधिकारी गट ब अधिव्याख्याता हे जे काही 6 पदं आपण निश्चित करण्यात आलेली आहेत. तर या पदानुसार म्हणजे जी काही आकृतिबंध आहे तो आकृतिबंधानुसार ती पदं भरलेली आहेत का याला सुद्धा भारांश एकंदरीत या सेकेमध्ये ज्याला स्कूल म्हणजे एज्युकेशन क्वालिटी इंडेक्समध्ये भारांश असल्याचं नमूद आहे. संदर्भीय आर्थिक वर्षात मान्य झालेल्या प्रशिक्षण दिवसा एवढे दिवस प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षकांची टक्केवारी म्हणजे एकंदरीत आर्थिक वर्षामध्ये SCERTच्या माध्यमातून किंवा शासनाच्या माध्यमातून एका शिक्षकाने किती प्रशिक्षण पूर्ण करावेत या संदर्भामध्ये एक निश्चित एक धोरण ठरवलं जात असतं आणि मग प्रशिक्षण किती शिक्षक पूर्ण करतात तर त्यांना 20 गुण भारांश असल्याचं लक्षात येतं आणि माहितीचा स्रोत आहे MHRD, शगुन, MIS, स्टेट्स. आर्थिक वर्षात शालेय नेतृत्व हे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शासकीय शाळेतील मुख्याध्यापक, प्राचार्य यांची टक्केवारी म्हणजे यासाठी मुख्याध्यापक महोदय आहे तर या मुख्याध्यापक महोदय किंवा प्राचार्य यांनी शालेय नेतृत्व हे जे काही प्रशिक्षण आहे पूर्ण करणं अपेक्षित आहे. यासाठी सुद्धा एकंदरीत 15 भारांश असल्याचं लक्षात येतं. म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर 70 भारांश या सदर ह्या 2-3 गोष्टीसाठी म्हणजे जे काही प्रशासकीय पर्याप्तता संदर्भामध्ये 70 भारांश असल्याचं आपल्या लक्षात येतं. नंतरचा मुद्दा आहे तो आहे तर उत्तरदायित्व आणि पारदर्शकता याला सुद्धा सेकेमध्ये खूप महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. यामध्ये स्वयंमूल्यमापन केलेल्या व त्यानुसार संदर्भीय आर्थिक वर्षातील शाळा विकास आराखडा तयार केलेल्या शाळांची टक्केवारी यासाठी
20 गुण भारांश निश्चित करण्यात आलेले आहे. याला माहितीचा जो काही स्रोत आहे तर तो MHRD शेगुन MIS स्टेट ऑल मॅनेजमेंटसाठी ही गोष्ट लागू करण्यात आलेला आहे. आपण पाहत आहोत की सर्व शाळा जिल्हा परिषद किंवा स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत शासकीय शाळांचा प्रामुख्याने शाळा विकास आराखडा हा प्रत्येक वर्षी तयार केला जात असतो. स्वयंमूल्यमापनानुसार केलेल्या शाळांचे म्हणजे स्वयंमूल्यमापन केलेल्या शाळांची टक्केवारी प्रत्येक वर्षी आपण जर असं पाहिलं की शाळा सिद्धी उपक्रमाअंतर्गत प्रत्येक शाळा स्वमूल्यमापन आणि बाह्य मूल्यमापन या अंतर्गत स्वमूल्यमापन प्रत्येक शाळा करत होती आणि स्वमूल्यमापनाच्या अंतर्गत जी काही शाळांची जी काही टक्केवारी याला 5 गुण असल्याचं निदर्शनास येतं. स्वयंमूल्यमापनानुसार संदर्भीय आर्थिक वर्षातील शाळा विकास आराखडा तयार केलेल्या शाळांची जी काही टक्केवारी आहे तर या टक्केवारीसाठी सुद्धा 5 गुण निश्चित करण्यात आलेला आहे. म्हणजे 15 गुण निश्चित करण्यात आलेले आहेत. निधीचे वेळेत वाटप यामध्ये समग्र शिक्षा, सर्व शिक्षा अभियान व राष्ट्रीय शिक्षा अभियान या अंतर्गत निधीचा समावेश आहे. केंद्र सरकारने राज्याला निधीचं वितरण केल्यानंतर दिलेला एकूण निधी संबंधित संस्थांपर्यंत वितरित करण्यासाठी 15 दिवस तर राज्याच्या निधीचा म्हणजे हिस्साचा निधी वितरित करण्यासाठी 15 दिवसाचा कालावधी अपेक्षित आहे. केंद्र सरकारने राज्याला दिलेला जो एकूण निधी राज्य सरकारद्वारे संबंधित संस्थांना वितरित करण्यासाठी लागणाऱ्या दिवसाची जी काही सरासरी आहे तर यासाठी 5 भारांश निश्चित करण्यात आलेला आहे. त्यानंतर राज्य शासनास राज्य सरकारचा जो हिस्साचा जो एकूण निधी आहे संबंधित संस्थांपर्यंत वितरित करण्यासाठी लागणाऱ्या दिवसांची जी काही सरासरी आहे यासाठी 5 गुण निश्चित म्हणजे 5 भारांश निश्चित करण्यात आलेला आहे. आर्थिक वर्षात एकूण नवीन भरती झालेल्या शिक्षकांच्या तुलनेत पारदर्शक ऑनलाईन पद्धतीने नवीन शिक्षक भरती झालेल्या शिक्षकांची टक्केवारी यासाठी 20 भारांश आहे. याला जो काही माहितीचा स्रोत आहे MHRD शेगुन MIS आणि स्टेट यामध्ये प्रामुख्यानं या माहितीच्या स्रोताद्वारे ही माहिती घेतली जाते. म्हणजे शिक्षकांची पदभरती ही ऑनलाईन पद्धतीने पारदर्शक पद्धतीने होणं अपेक्षित आहे. एकूण बदली झालेल्या शिक्षकांच्या तुलनेत पारदर्शक ऑनलाईन पद्धतीने बदली झालेल्या शिक्षकांची टक्केवारी याच्यासाठी 20 भारांश आहे. म्हणजे जी शिक्षकांची जशी भरती ऑनलाईन पद्धतीने पारदर्शक व्हावी तशीच बदलीसुद्धा ऑनलाईन पारदर्शक पद्धतीने व्हावी याच्यासाठी सुद्धा काळजी सेकीच्या माध्यमातून घेतलेली आपल्या लक्षात येते. यासाठी सुद्धा भारांश हे 20 आहे. आणि महाराष्ट्राचा विचार जर केला तर आता जिल्हा अंतर्गत आणि जिल्हाबाहेरील सर्व ह्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने पारदर्शक पद्धतीने होत असल्याचं आपल्याला ही बाबही सहज लक्षात येत आहे. आर्थिक वर्षात एकूण नवीन भरती झालेल्या मुख्याध्यापकांच्या तुलनेत गुणवत्ता आधारित प्रणालीद्वारे नवीन भरती झालेल्या मुख्याध्यापकांची टक्केवारी इयत्ता 1ली ते 12वीसाठी 20 गुण. म्हणजे या ठिकाणी मुख्याध्यापकाची सुद्धा जी काही भरती शिक्षकांची जशी भरती अपेक्षित आहे तशी मुख्याध्यापकाची सुद्धा भरती गुणवत्तेच्या आधारे होणं यासाठी सुद्धा महत्त्वाचा भारांश 20 गुण असल्याचं आपल्या लक्षात येतं. म्हणजे एकंदरीत ही जर सेके स्कूल एज्युकेशन क्वालिटी इंडेक्समध्ये 30 दर्शक आहेत. 965 गुण यामध्ये निश्चित करण्यात आले. परभणी जिल्ह्यांच्या एकंदरीत PGI व सेकी याला स्कूल एज्युकेशन क्वालिटी इंडेक्स या संदर्भामध्ये हे उंचावण्यासाठी म्हणजे PGIचा इंडेक्स उंचावण्यासाठी आणि स्कूल एज्युकेशन क्वालिटी इंडेक्स उंचावण्यासाठी विविध परभणी जिल्ह्याच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था परभणी व शिक्षण विभाग जिल्हा परिषद परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने बरेच कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते. यामध्ये महत्त्वाचे जे काही केलेल्या प्रयत्नांची रूपरेषा आपण पाहूया म्हणजे घेण्यात आले होते. पहिला उपक्रम घेतला होता न्यास संदर्भात इयत्ता 3री, इयत्ता 5वी, 8वी व 10वीच्या शिक्षकांची ऑनलाईन उद्बोधन कार्यशाळा घेण्यात आली. इयत्ता 3री व 5वी, 8वी व 10वीच्या संदर्भ सर्वेक्षणाचे स्वरूप आणि प्रश्नांचं स्वरूप याविषयी मार्गदर्शक व्हिडिओ ही निर्मिती करण्यात आली. आपणास विदित असेल की इयत्ता 3री, इयत्ता 5वी आणि 8वी आणि 10वीचे विषयासंदर्भामध्ये या संदर्भात व्हिडिओ निर्मिती कारण माझ्याच वतीने तयार करण्यात आली होती आणि आपल्याला यूट्यूबवर सुद्धा पाहण्यास उपलब्ध आहेत. जिल्हास्तरीय उद्बोधन कार्यशाळेचे आयोजनही आपण या संदर्भामध्ये करण्यात आलं होतं. प्रत्येक केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत अध्ययन निष्पत्ती संदर्भात मार्गदर्शक विषयांचा समावेश आपण नेहमी करत आलेलो आहे. प्रत्येक इयत्ता आणि विषयनिहाय अध्ययन निष्पत्तीवर आधारित प्रश्नपिढी निर्मिती कार्यशाळेचं आयोजनही आपण जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था परभणी यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे.
सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी येते की मग पी-जी-आय असो का सेकी असो, स्कूल एज्युकेशन क्वालिटी इंडेक्स असो, या दोघांचाही जर विचार केला तर यांचे इंडेक्स हे जवळपास सारखं आपल्याला असलेलं लक्षात येतं. फक्त भारांशामध्ये थोडाफार फरक असलेला आपल्या लक्षात येतो. आता इथं महत्त्वाची एक बाब लक्षात येते की शिक्षक, मुख्याध्यापक आणि परीक्षे अधिकारी यंत्रणेची या ठिकाणी हे उंचावण्यासाठी काही महत्त्वाची भूमिका आहे का? आपण काही करू शकतो का या संदर्भामध्ये? आपण सर्वांनी जर प्रयत्न केले तर यामध्ये सर्वानुमते आपण काही जर प्रयोगांच्या सर्वानुमते आपण जर काही प्रत्येकाची आपली एक विशिष्ट भूमिका आहे आणि ती भूमिका जर आपण पार पाडली तर नक्कीच आपण पी-जी-आय आणि सेकीचं जे काही इंडेक्स आहे त्यामध्ये महाराष्ट्राचे स्थान नक्कीच उंचावण्यासाठी आपण मदत करू शकतो. म्हणजे एकंदरीत आपण जिल्ह्यासाठी काम केलं तर प्रत्येक जिल्ह्याने स्वतःसाठी जर काम केलं तर एकंदरीत राज्याची एकंदरीत ज्याला आपण जे काही स्तर आहे तर उंचावण्यासाठी मदत होते. प्रत्येक विद्यार्थ्यात म्हणजे शिक्षकांची, मुख्याध्यापक आणि परीक्षा अधिकारी यंत्रणेची भूमिका समजून घेताना प्रत्येक विद्यार्थ्यांना अध्ययन निष्पत्ती रुजवण्यासाठी अध्ययन निष्पत्ती निहाय कृती योजना आखणे. म्हणजे एकंदरीत जर तुम्ही पी-जी-आय जरी पाहिला असेल किंवा सेकी जर पाहिला असेल तर दोन्हीमध्ये सुद्धा अध्ययन निष्पत्ती, लर्निंग आउटकम्स ज्याला गुणवत्ता या भागासाठी महत्त्वपूर्ण स्थान असल्याचं लक्षात येतं. मग जर आपल्याला अध्ययन निष्पत्ती संदर्भात काम करणं आपल्याला अपेक्षित आहे तर सर्व अध्ययन निष्पत्ती रुजवण्यासाठी अध्ययन निष्पत्ती निहाय कृती योजना आम्ही शिक्षक, मुख्याध्यापक, परीक्षा यंत्रणा अधिकारी यांनी त्या संदर्भात काम करणं अपेक्षित आहे. पहिली गोष्ट आम्ही अध्ययन निष्पत्ती निहाय कृती योजना आखणं अपेक्षित आहे. दुसरी गोष्ट आम्ही करू शकतो की अध्ययन निष्पत्ती आधारित प्रश्नपेढी तयार करू शकतो. तिसरी गोष्ट आम्ही करू शकतो अध्ययन निष्पत्ती आधारित सराव परीक्षांचं आयोजन आमच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही करू शकतो. म्हणजे जर आम्ही सराव जर चांगल्या पद्धतीने घेतला तर दर 3 वर्षांनी जे काही नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे होतो तर त्याच्यामध्ये आमचा स्तर नक्कीच उंचावू शकेल अशी आशा आहे. कार्यक्षेत्रामध्ये नियोजनबद्ध पद्धतीने शाळाभेटी करणं. जर आपल्याला अध्ययन निष्पत्ती असेल किंवा इतर जे काही इंडेक्स आहेत, तर हे इंडेक्समध्ये जर परिपूर्णता आपल्याला आणण्यासाठी, त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी, त्यामुळे आपण कशी सुधारणा करू शकू, यासाठी सांघिक पद्धतीनं प्रयत्न करणं अपेक्षित आहे. त्यामध्ये महत्त्वाची बाबी आहे. सर्वांनी मिळून जर आपण शाळाभेटी करू शकलो, तर शाळाभेटीच्या माध्यमातून ज्या काही आपल्या त्रुटी असतील, चुका आपण दुरुस्त करू शकतो. शाळाभेटीमध्ये अध्ययन निष्पत्ती संदर्भामध्ये अध्ययन प्रक्रियेचं अनुधावन करणं. कारण सेके असो का पी-जी-आय असो यामध्ये अध्ययन निष्पत्तीला महत्त्वाचं स्थान आहे आणि अध्ययन निष्पत्तीवर फोकस विद्यार्थी ते जर फोकस करायचं असेल तर निहाय नियोजन त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधणं अपेक्षित आहे. शिक्षकाशी संवाद साधणं अपेक्षित आहे आणि यासाठी एकंदरीत प्रत्यक्ष शाळाभेटी होणं हे अपेक्षित आहे. मग ही शाळाभेट ही परीक्षा यंत्रणेच्या माध्यमातून होणं अपेक्षित आहेत. अध्ययन निष्पत्ती व च्या अनुषंगाने अध्ययन अध्यापन प्रक्रियेसंदर्भामध्ये शिक्षकांना मार्गदर्शन कार्यशाळांचं आयोजनही यामध्ये या अंतर्गत आपण करू शकतो. अध्ययन निष्पत्ती व सी यांचं एकात्मीकरण संदर्भामध्ये शिक्षकांना मार्गदर्शन करणं आवश्यक आहे. यामध्ये सुद्धा जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था परभणी व जिल्हा शिक्षण विभाग परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी या संदर्भामध्ये कारवाई करण्यात येत आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून प्रभावी आपल्याला अध्ययन अध्यापनही आपण करू शकतो. म्हणजे एकंदरीत आपल्याला जो काही पी-जी-आय असेल किंवा सेकी स्कूल एज्युकेशन क्वालिटी इंडेक्स वाढवण्यासाठी प्रामुख्यानं आपण सर्वांनी मिळून एकत्रित पद्धतीने आपण जर प्रयत्न करू शकलो तर मला असं वाटतं की एकंदरीत राज्याचं जसं जिल्ह्याचं स्थान उंचावेल आणि जिल्ह्याचं स्थान उंचावल्यानंतर त्यामध्ये राज्याचं सुद्धा एकंदरीत स्थान उंचावण्यासाठी त्या ठिकाणी मदत होऊ शकेल. आणि एकंदरीत हे जे काही सेकी असेल किंवा पी-जी-आयचा जो काही निर्देशांक यावर जर आपण काम करू शकलो, चांगल्या पद्धतीने जर काम करत आहोत आणि आपण यापुढेही काम करणार आहोतच. तर एकंदरीत पी-जी-आय जिल्ह्यामध्ये सुद्धा यामध्ये आपल्याला जर या पी-जी-आयच्या निर्देशांकानंतर आपल्याला त्यामध्ये म्हणजे जिल्ह्याचा पी-जी-आय उंचावण्यासाठी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मदत होणार आहे. म्हणजे एकंदरीत जर विचार केला पी-जी-आय राज्याचा पी-जी-आय असेल, सेकी जसं स्कूल एज्युकेशन क्वालिटी इंडेक्स आहे राज्याचा जो आहे आणि पी-जी-आय जिल्हा ज्याला पी-जी-आय डिस्ट्रिक्ट असं म्हटलं जातं. म्हणजे या तिन्ही गोष्टींच्या बाबी जर इंडेक्सवर जर आपण चांगल्या पद्धतीनं आपण काम करू शकलो तर मला असं वाटतं की आपण तिन्हीमध्ये जिल्ह्याची, राज्याची आणि एकंदरीत भारताची शैक्षणिक प्रगती करण्यासाठी आपण नक्कीच आपल्या सर्वांचा हातभार लागेल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.